मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, एक मराठा, एक मराठा। तू म्हणावं लागतं समोर एक चाकरी उपोषण आज प्रारंभ झालेला आहे. सुरुवातीला सगळ्यांना जय शिवराय. आमचं याचं आज 31 दिनांक 31/8/2025 आवाज मोठा कर. आज आम्ही माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या सकल मराठा समाज यांच्या वतीनं आज आमचं साखळी उपोषण सुरुवात केलेली आहे. आज या ठिकाणी समुद्रवाणी या नगरीमध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी 29 तारखेपासून जो मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा म्हणून समुद्रवाणी हे गाव असं पहिलं गाव आहे की या गावातून साखळी उपोषण करण्यास आम्ही सर्वच ग्रामस्थांनी ठरवलं. मग त्या ठिकाणी मराठाच नाही तर इतर जातीतील सर्व लोकांनी ठरवलं की या ठिकाणाहून साखळी उपोषण करून आपण मनोजदादा जरांगे पाटील यांचे हात बळकट करायचे आणि या प्रशासनाला भाग पाडायचं की त्यांनी आरक्षण या ठिकाणी दिलंच पाहिजे. आणि मी स्वतः या ठिकाणी एसी समाजाचा असून देखील आम्हालाही वाटतं की बाबा मराठा बांधवांना देखील आरक्षणाची गरज आहे आणि त्यांना ते मिळावं. म्हणूनच आम्ही पण ठरवलं की इथं जे साखळी उपोषण होतंय त्या साखळी उपोषणात आमचा जाहीर असा पाठिंबा आहे आणि मी स्वतः देखील या ठिकाणी साखळी उपोषणात सहभागी होणार आहे. नमस्कार, मी समुद्रवाणी ग्रामस्थ. आज समुद्रवाणी येथे मनोजदादा जरांगे पाटील जे मराठा समाजासाठी लढा देत आहेत आणि 29 तारखेपासून आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या आमरण उपोषणास समुद्रवाणी ग्रामस्थातर्फे मी स्वतःच म्हणून नाही तर समुद्रवाणी ग्रामस्थांनी अक्षरशः एकदम मोकळ्या मनाने सर्वांनी पाठिंबा दिला. सर्व जाती धर्मातील लोकांनी पाठिंबा दिलेला आहे या उपोषणास आणि मनोजदादाच्या उपोषणास पाठिंबा म्हणून समुद्रवाणी ते आजपासून साखळी उपोषण सुरुवात करण्यात आली आणि गावातील प्रत्येक नागरिक सर्व जाती धर्मातील नागरिक या उपोषणात सहभागी होणार आहे. धन्यवाद.